आठवतीही अशी जाहिरात। आज आपण घरच्या घरी 10 रुपयाच्या खर्चामध्ये ही रसना पावडर कशी तयार करायची हे नैसर्गिक आणि इन्स्टंट पद्धत या दोन्ही पद्धतीने बघणार आहोत। यामध्ये असा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट देखील घातला आहे ज्यामुळे उष्माघाताचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुमची बॉडी अजिबात डिहायड्रेट होणार नाही। नैसर्गिक आणि इन्स्टंट पद्धत दोन्हीही झटपट होणारे आहेत। तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही फॉलो करू शकता। तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन। आता सुरुवातीला कोणत्याही केमिकल प्रिझर्वेटिव्ह शिवाय आपण ही पावडर कशी तयार करायची हे बघणार आहोत। याच्यासाठी आपण संत्र कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे। तर इथे एक विस्कर घेतलेला आहे आणि खाली गाळणी ठेवलेली आहे। या विस्करच्या साहाय्याने आपण या पद्धतीने याचा रस काढून घेणार आहोत। तुम्ही याला जर डायरेक्ट मिक्सरला फिरवाल तर बियांचा कडूपणा यामध्ये उतरू शकतो, त्यामुळे मला ही पद्धत अगदी साधी आणि सोपी वाटली। आता कपच्या साहाय्याने हा रस आपण मोजून बघणार आहोत। कपच्या साहाय्याने मोजल्यानंतर हा अर्धा कप इतका रस आपण काढून घेतलेला आहे। हा रस आपण एका पसरट प्लेटमध्ये काढलेला आहे। आता यामध्ये आपण एका लिंबाचा रस घालणार आहोत आणि जितका आपला संत्र्याचा रस होता त्याच्या दुप्पट आपल्याला साखर घालायची आहे। तर साधारण 1 कप आपण इतकी साखर अर्ध्या कप रसाला घातलेली आहे। पुढे मी ही पद्धत तुम्हाला नको असल्यास इन्स्टंट पद्धत देखील सांगितलेली आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। साखर फक्त रसामध्ये आपल्याला बुडवून घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सुकण्यासाठी मिश्रण आपल्याला सावलीमध्ये ठेवायचं आहे, उन्हामध्ये आपल्याला अजिबात ठेवायचं नाही। आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकं काळं मीठ आपण घातलेलं आहे। हे एकत्र करायचं आहे। यामध्ये मी आता प्रेझेंटेशन छान होण्यासाठी 1 थेंब ऑर्गॅनिक फूड कलर घातलेला आहे। 7 ते 8 तासानंतर हे थोडंसं असं सुकल्यासारखं झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण याला अशा पद्धतीने वरखाली करून घ्यायचं आहे। 3 दिवसांनी आपल्याला लक्षात येईल की मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे। याला सतत आपल्याला वरखाली करत राहायचं आहे म्हणजे खालची ओलसर बाजू ही वरच्या बाजूला येईल आणि अगदीच मिश्रण ड्राय झालं की त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। आता आपण इन्स्टंट पद्धत बघत आहोत। यासाठी आपण अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे। याच्यामध्ये 1/4 कप इतकी ग्लुकोन-डीची पावडर घालायची आहे। आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकं काळं मीठ आपल्याला घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून इतकं लिंबूसत्व आपल्याला यामध्ये घालायचं आहे। हे सायट्रिक ॲसिड म्हणून मार्केटमध्ये अगदी सहज अवेलेबल असतं। त्याचप्रमाणे 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये ORS घातलेला आहे आणि आता आपल्याला हे सर्व मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। त्याआधी याच्यामध्ये ऑरेंज इमल्शन 1 थेंब घातलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हे सर्व मिश्रण ज्यावेळी तुम्ही मिक्सरला फिरवाल त्यावेळी तुम्हाला ती थोडीशी पांढऱ्या रंगाची पावडर दिसेल, पण ज्यावेळी तुम्ही त्याचं सरबत तयार कराल त्यावेळी तुम्हाला ते नारंगी रंगाचे सरबत मिळेल। आता ही इन्स्टंट रसनाची पावडर हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे। बाटली कोरडी असावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। 4 दिवसानंतर दुसरीकडे बघत आहोत। ही पावडर देखील अगदी कोरडी झालेली आहे। हाताला ही अजिबात चिकटत नाही। अशा स्टेजला आपल्याला याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। आता दोन्हीचे आपण रिझल्ट बघणार आहोत। सुरुवातीला आपण बर्फाचे तुकडे या ग्लासमध्ये घातलेले आहेत। आता सुरुवातीला डाव्या बाजूला आपण हे नैसर्गिक प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि उजव्या बाजूला हे इन्स्टंट प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि दोन्हीमध्ये आपण 1-1 ग्लास पाणी घातलेलं आहे। प्रत्येकी दोन्ही ग्लासमध्ये आपण 2 चमचे इतकं प्रीमिक्स घेतलेलं आहे। पावणे घरात आले की अगदी 2 सेकंदामध्ये आपला रसना तयार होईल। तेव्हा यापैकी कोणती पद्धत तुम्ही फॉलो केली हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। हीच पद्धत वापरून तुम्ही वेगवेगळ्या फळांचे प्रीमिक्स तयार करू शकता। तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।